मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 कोसारी येथे दुर्गामातेचे दर्शन घेऊन भाजपाचा प्रचाराचा भव्य शुभारंभ। MS मराठी न्यूज नेटवर्क कोसारी मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक 31 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून कोसारी येथे दुर्गामातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। शेगाव जिल्हा परिषद गटातून डॉक्टर शिवाजी खिलारे व कोसारी पंचायत समिती गणातून सौ अर्चना नाथा पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचाराची सुरुवात धार्मिक वातावरणात करण्यात आली। दुर्गामातेचे विधिवत पूजन व दर्शन घेऊन उमेदवारांनी विजयासाठी आशीर्वाद मागितले। यावेळी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, अवधूत भोसले, डॉक्टर शिवाजी खिलारे, सौ अर्चना पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थितांनी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला। उत्साही वातावरणात झालेल्या या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। जिल्हा परिषद व पंचायत समिती, शेगाव जिल्हा परिषद गट व कोसारी पंचायत समिती गण आज दुर्गामातेच्या या नगरीमध्ये आज प्रचाराचा समारंभ करण्यासाठी या ठिकाणी कोसारी आणि कोसारीच्या पंचक्रोशीतील सर्वजण मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलात। त्याबद्दल मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी खिलारे साहेब, आपण सर्वांना उठून नमस्कार घालून जरा टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। त्यानंतर कोसारी पंचायत समितीच्या उमेदवार सौ अर्चनाताई नाथा पाटील यांनी सर्वांना नमस्कार घालावा असं मी त्यांना विनंती करतोय। आज या प्रचार समारंभाच्या निमित्तानं काही वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत। तत्पूर्वी मी थोडंसं मार्गदर्शन करतो। आज डॉक्टर शिवाजीराव खिलारे यांचं नाव या सांगली जिल्ह्यामध्ये एक आदर्श डॉक्टर, एक आदर्श शेतकरी, समाजकारणामध्ये एक चांगलं नाव असणारा माणूस, राजकारणाची आवड असणारा माणूस आणि सर्वांच्या मनात बसणारा एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून आज भारतीय जनता पार्टीने त्यांची शेगाव जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे। आणि सर्वांनी गटातटाचं राजकारण सोडून आज पॅनल टू पॅनल मतदान करण्याचा या ठिकाणी आम्ही संदेश देतोय। पंचायत समितीचे उमेदवार सौ अर्चनाताई नाथा पाटील आणि डॉक्टर शिवाजीराव खिलारे यांना पॅनल टू पॅनल मतदान करून या पंचायत समिती गणातून, जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आज अर्चनाताईंना पंचायत समितीमध्ये सभापती पदाच्या खुर्चीवर आपण पाठवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। जिल्हा परिषदमध्ये आज कृषी व पशुसंवर्धन विभागाचं खातं असतं। त्यात कृषीविषयी अत्याधुनिक शेती कशी करायची याचा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व म्हणून आज डॉक्टर साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती होण्यासाठी त्यांनाही आपण शुभेच्छा देतोय। आणि काही आज पक्षावर प्रेम करणारी माणसं, डॉक्टर साहेबांच्यावर प्रेम करणारी माणसं, नाथा भाऊंच्यावर प्रेम करणारी माणसं, आज अवधूत श्रीनिवास भोसले साहेबांच्यावर प्रेम करणारी माणसं आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। त्याचा एक आज सर्वांना
या कोसारी पंचक्रोशीमध्ये एक आनंद झालेला आहे आणि आज त्यांच्या एकीचं बळ वाढण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यासाठी त्यांना शुभेच्छा म्हणून एकदा टाळ्या पाहिजे. जतचे विकासपुत्र गोपीचंदजी पडळकर यांच्या मार्गदर्शनाखालील आपण जत तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यातील राज्यातील सर्व निवडणुका लढवत आहोत. जतचे विकासपुत्र म्हणून ज्याचं नाव ओळखलं जातं, ज्यानं जतला भूमिपुत्र म्हणून नाव देण्याचा प्रयत्न केला, प्राणी संग्रहालय आणलं, अनेक रस्ते, गोरगरिबाचा दीनदुबळ्यांचा बुलंद आवाज म्हणून ज्याला ओळखलं जातं ते गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक लढवत आहेत. अनेक असे न सांगण्यासारखे असंख्य कामं आहेत त्यांची आपल्या जत तालुक्याला लाभलेले आहेत. डॅशिंग उमेदवार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, बहुजन हृदय सम्राट म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं असे गोपीचंद पडळकर साहेब आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद 18 पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. 9 जिल्हा परिषद आपले निवडून भाजपचे येणार आहेत. येणाऱ्या 7 तारखेला भाजप या चिन्हासमोर, कमळ या चिन्हासमोरील सगळ्यांनी बटन दाबायचं आणि 18 पंचायत समितीचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबायचं. राहिला आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटाचा विषय, डॉक्टर खिल्लारे यांचं नाव नामिकेनं ओळखलं जातं, ज्याने शेतीविषयक, आरोग्यविषयक, शिक्षणाविषयक अनेक त्यांनी गोरगरिबांच्या पोरांना प्रभावित केलं जातं, अभ्यासात प्रवृत्त केलं जातं. असं ज्यांचं नाव डॉक्टर खिल्लारे आपल्या प्रभागात आहेत, त्यांना येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजय करायचा आहे. आणि आपल्या जिल्हा परिषद मधून डॉक्टर हे निवडून येणारच आहेत, मी तुम्हाला आजही सांगतो आणि आताही सांगतो. आणि त्या शेगाव जिल्हा परिषद गणातून सचिनजी बोराडे, जे उद्योग सम्राट म्हणून ज्याला ओळखलं जातं, ते उद्योगाचे माहेर असतात. अनेक गोरगरिबांना तेही कामं करण्यासाठी रात्रंदिवस झटतात. सचिन बोराडे हेही निवडून येणार आहेत. आणि माझ्या भगिनीने अर्चनाताई पाटील, ज्यानं मुलीवर होणारे अन्याय, अत्याचार, ज्याने शिक्षणासाठी अनेक, त्यांनी पण छोटी मोठी, आणि त्यांचे मिसेस नाथाभाऊ पाटील, ज्यांचा ज्या गटामध्ये जनसमुदायात ओळखला जातो, गोरगरिबांना वेळेस ती मदत करत असतात. अशा मतदारांना, उमेदवाराला तुम्ही या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबा. आणि तुम्ही खरं तर अण्णांनी काहीच ठेवलं नाही, सगळं धडाडून ठेवली टोकं. आणि जे काही येऊ पाहत असलेले आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक जी काही निवडणूक आहे, आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी एक उच्च शिक्षित, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, ज्यांना आपण एक देव म्हणून कोरोना काळात पाहिलं, असे डॉक्टर शिवाजीराव खिल्लारे हे या निवडणुकीमध्ये उभा आहेत. त्याचबरोबर ज्यांना अनुभव आहे, मागील 5 वर्ष एक टर्म ज्यांनी पंचायत समिती मध्ये सदस्य म्हणून होते, तर त्यांनाही 5 वर्षाचा अनुभव आहे. स्वतः आमदार साहेबांनी उल्लेख केला आहे की एक चारित्र्य संपन्न उमेदवार हा मिळालेला आहे. आणि पुढे अशी अवस्था करून ठेवली काँग्रेसमध्ये की उमेदवारच ठेवला नाही पर्याय. जो 5 वर्ष झोपलेला उमेदवार आणून उभा केला, ज्यांना आम्ही मतदान केलं, तो उमेदवार पुन्हा ज्यांचा संपर्क नाही, काय नाही, असा उमेदवार आणून पुढे उभा केलाय. कसं मतदान करणार त्यांना आपण? आणि काही जणांच्या तोंडून ऐकायला मिळालं की काय विकास केला हे आता पाहायला मिळतंय. आणि विकास करायचा आहे म्हणून तर या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून माननीय नाथा पाटील साहेब कायम 24 तास ऑनलाईन असतात लोकांच्या सेवेसाठी. त्याचबरोबर युवकांचे जे आमचे आदर्श आहेत अवधूत भोसले साहेब, यांनी पण लोकांशी संपर्क ठेवून आज काम चांगल्या पद्धतीने कसं होईल हा त्यांचा प्रयत्न आहे. तर हे अधिकृत आपले उमेदवार आहेत, कोणीही गैरसमज करून घ्यायचा नाही. सगळे एक जीवानं एका विचारानं काम करणार आहेत आणि मोठ्या मताधिकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्यामुळे कुठलाही मनामध्ये संकुचित भाव ठेवायचा नाही. बाकी विकासाचे मुद्दे हे सगळं आता आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळते. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये, कारण अवधूत मालकच स्वतः बोलून गेले, सर आम्ही हा निर्णय घेतलाय, तुम्हाला कसा वाटतो? कारण आम्ही निर्णय घेतलाय, आम्हाला हा माणूस उजवा वाटतो कामाच्या बाबतीत. म्हणजे तालुक्यामध्ये बाबा जे काही कामाचा धडाका उठवलेला आहे, त्यांचं काम खरंच आम्हाला उजवं वाटतं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. तर त्यांचं खरंच मी अभिनंदन करतो, त्यांनी हा निर्णय घेतला. डॉक्टर साहेब काँग्रेसमधून पण विन म्हणून त्यांची चर्चा होती, आज भाजपमधून सुद्धा एकदम एक नंबरला आहेत. तर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटलेलं आहे. आरोग्य विभागामध्ये चांगली सेवा केलेली आहे. कोरोना काळामध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट पेशंट न करता फोनवर धीर देऊन पेशंट नीट केलेले आहेत. आणि
जर एखादा आजीबाई आली, कोण आला, गरीब परिस्थिती असेल, तर अशा माणसांना इंजेक्शन करून स्वतः खिशातले पैसे गोळ्या घ्या म्हणून पैसे दिलेले आहे. असा उमेदवार आहे. काल एक पोस्ट व्हायरल झाली आणि नाथाभाऊच्या बाबतीत आपण बघितलं, जवळजवळ 5-6 महिने झालं चांगलं वातावरण उठवलेलं आहे भाजप पक्षामध्ये. तर त्यांनी एक धाडशी नेतृत्व आहे आणि त्या माध्यमातून लोकांची कामं होतात. तर अशा माणसांना आपल्याला निवडून द्यायचं आहे चांगल्या मताने आणि खूप साऱ्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी मिळून कमळी चिन्ह दाबून विजय करायचा. धन्यवाद. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 भाजप पक्षाच्या वतीने डॉक्टर रवींद्र आळे आणि जतचे विकास पुत्र आणि आपले आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे, शेगाव पंचायत समिती गणाचे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सचिन हनुमंत बोराडे, तसेच कोसारी पंचायत समिती गणाच्या भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चना नाथा पाटील या तिन्ही उमेदवारांना भाजप पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या जिल्हा परिषद शेगावमधून उभे आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्यामध्ये झालेल्या विकासमध्ये नगर विकास ची इमारत असू द्या किंवा पंचायत समितीची इमारत असू द्या, जतच्या पाणी पुरवठ्याचा 72-77 कोटीचा निधी आणून पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे. तसेच म्हैसाळ विस्तारित योजना ही सुद्धा त्यांनी पूर्वत्वास नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि या एका वर्षामध्येच त्यांनी मोठे मोठे प्रकल्प, प्राणी संग्रहालय असू द्या किंवा सांस्कृतिक ह्याच्यामध्ये म्हटलं तर आपल्या दहीहंडीचा कार्यक्रम आपण मुंबईसारख्या ठिकाणीच आपण आत्तापर्यंत बघत होतो. तो अनुभव आपल्याला 8 दिवसाचा अनुभव त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये जतमध्ये तो कार्यक्रम केला. शिवाय बिरनाळच्या तलावामध्ये मला वाटतं त्यांनी बोटीचं शर्यतीसुद्धा केलेल्या होत्या. असे नाविन्य प्रकारचे उपक्रम आपल्या जत तालुक्यामध्ये माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे जे 3 उमेदवार दिलेले आहेत यांच्याही माध्यमातून आपण आपल्या जिल्हा परिषद गटाचा, शेगाव जिल्हा परिषद गटाचा असू द्या, गणाचा असू द्या किंवा कोसरी गणाचा असू द्या, आपण सर्वांगीण विकास होणार आहे. आपले डॉक्टर आहेत ते उच्च शिक्षित आहेत, म्हणजे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांचा शेती क्षेत्रात सुद्धा त्यांचे काम भरपूर आहे. तसे सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम कौतुक करण्यास पात्र आहे. तसेच आपले शेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिनदादा आहेत, त्यांचेसुद्धा सहकार क्षेत्रामध्ये असू द्या, सध्या ते उपसरपंच म्हणून आहेत. उपसरपंच असताना त्यांनी जे शेगावमध्ये जे काही विकास कामं केलेले आहेत ते सुद्धा कौतुकास पात्र आहेत. शिवाय या गाणामध्ये जे अर्चना नाथा पाटील म्हणून आहेत उमेदवार, नाथाभाऊंच्या बद्दल तर मी आता ह्या 8 दिवस झालं मी फिरतोय, तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये नाथाभाऊचं नाव आहे. अर्ध्या रात्रीला संकटाला धावून येणारा माणूस आहे म्हणून त्यांची तिथं ओळख आहे. शिवाय कोणताही प्रॉब्लेम असू द्या, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही सामाजिक क्षेत्रातील, या सगळ्याच्या क्षेत्रातील त्यांचे ते अडचणी सोडवतात. शिवाय आत्ताच आपल्या काँग्रेस पक्षामधून आपल्या भाजप पक्षामध्ये आलेले आपले अवधूत मालक यांचंही मला वाटते त्यांच्या राजकीय कारकीर्द या भाजपसारख्या मोठ्या पक्षामधून होत आहे. त्यामुळे भविष्यात त्यांनाही त्याचा 100% उपयोग होईल आणि मी या तिन्ही उमेदवाराच्या वतीने सर्व मतदारांना एक आवाहन करत आहे की आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी या तिन्ही उमेदवाराला आपण निवडून देऊया आणि पंचायत समितीमधलं सभापतीपद असू द्या किंवा जिल्हा परिषदमधलं सभापतीपद असू द्या, हे आपण मिळण्यासाठी जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांना आपण यांना निवडून देऊया असं मी सर्वांना. आज आपण या कोसारी गावामध्ये तसेच कोसारीतील पंचकृषीमधील सर्व गावांमधून जे भाजप पक्षावर प्रेम करणारे जे त्यांचे उमेदवार म्हणते कार्यकर्ते जे असतील ते या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. तर प्रथम सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागतही, कारण तुम्ही एवढी प्रचंड गर्दी आपल्या कोसारी गावामध्ये दाखवली त्याबद्दल. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर खिलारे
सर आणि पंचायत समिती कोसारी अंतर्गत ज्या भाजपकडून अधिकृत उमेदवार आहेत अर्चनाताई नाथा पाटील आणि शेगाव पंचायत समिती गणामधून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन बोराडे साहेब जे आहेत ते आपल्या भाजप पक्षाकडून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची निवडणूक लढवत आहेत. तर इथं सर्व उपस्थित महिलांना, पुरुषांना तसेच माझ्या बंधू भगिनींना एवढे सांगणे इच्छित आहे की सर्वांनी आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी मतदान करून त्यांना निवडून आणायचं आहे. आणि इथं मोठ्या संख्येने जे महिला, माझ्या ज्या बंधू भगिनी जे उपस्थित आहेत यांची उपस्थितीच आपल्याला दर्शवते की आपण या पक्षावर, आपल्या उमेदवारांवर आणि आपल्या प्रति त्यांच्याबद्दल असलेली काळजी आपल्याला दिसून येत आहे. तरी येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. आणि आपण या सर्वांनी, इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी आपण गावागावात न पोहोचता, घराघरात न पोहोचता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आपल्या पक्षाचा प्रचार केला पाहिजे आणि आपल्या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून आणलं पाहिजे. जरी काही बोलताना माझे काही चुकले असेल तर क्षमा असावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निमित्तानं व शेगाव जिल्हा परिषद गट व कोसारी पंचायत समिती तसेच शेगाव पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या कोसारी येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी आपण इथं उपस्थित सर्वांचं मी आमच्या तिन्ही उमेदवारातर्फे सर्वांचं स्वागत करतो. शेगाव जिल्हा परिषद गटातून मी स्वतः या निवडणुकीसाठी उभा आहे. तसेच माझ्याबरोबर कोसारी पंचायत समिती गणातून आमच्या भगिनी सौ अर्चनाताई नाथा पाटील या स्वतः उमेदवार आहेत. तर सुरुवातीला मी थोडंसं विरोधकांच्या मुद्द्याला कधी बोलत नाही, मी त्याकडे लक्ष देत नाही. पण आमदार साहेबांनी 1 वर्षात काय केलं हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. अरे तुम्ही 50 वर्षात काय केलं आणि आमदार साहेबांनी 1 वर्षात काय केलं या विषयावर मी थोडासा मुद्दा मांडतो. आमदार साहेबांनी केलेल्या कामांची जंत्री मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. आमदार साहेबांनी RTO ऑफिस कोणी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हते की जत तालुक्यात RTO ऑफिस येईल. RTO ऑफिस तुम्ही आणलं आमदार साहेबांच्या काळातच झालं ना. कुणाला पाहिजे असेल तर पुरावा घ्या, मीडियासमोर सगळ्यांना दाखवतो. त्यानंतर आपल्या जत नगरपालिकेला तुम्हाला 10 वर्ष सत्ता होती, तुम्हाला साधी इमारत आणता आली नाही आणि ते लोक त्या आमदार साहेबांच्यावर बोलतात. म्हणजे त्यांची कीव येते चांगली. 10 कोटीची प्रशासकीय इमारत नगरपालिकेसाठी कुणी आणली? आमदार साहेबांनीच आणली ना. 1930 कोटीची म्हैसाळ योजना कोणी मंजूर केली? कोणाच्या काळात झाले? ते पण भाजपच्या काळातच झालंय ना. आमदार साहेबांच्या काळात आहे. नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत 30 कोटीची तेही आमदार साहेबांनीच आता मंजूर केली आणि ही इमारत पण उभा राहील. आणि 600 कोटीची सुधारित म्हैसाळ योजना 65 गावांची तीही आमदार साहेबांनीच मंजूर केली. 1 वर्षात ही वचननामा ते वचनपूर्ती असं 1 वर्षाच्या कालावधीतील आमदार साहेबांनी स्वतः पुस्तक प्रकाशन केले आणि तुम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. त्याबरोबरच जतला दुष्काळी भूमी म्हणून जो नावाचा कलंक होता तेही आता देवभूमी म्हणून आता थोड्याच दिवसात आपल्याला तेही आता तुम्हाला मंजुरी मिळालेलं दिसेल. हा होता आमदार साहेबांच्या कामात बोलले. आता मी आमच्याकडे वळतो. आमदार साहेब असतील किंवा आमचे नेते डॉक्टर रवींद्र आगळे सर असतील, यांनी एक संपूर्ण सारासार विचार करून या गटात उमेदवार दिले आहेत. त्यांना डफळापूर गट असेल आणि शेगाव गट असेल या 9 जिल्हा परिषद गटापैकी या 2 उमेदवारीसाठी त्यांनी भरपूर अभ्यास करून उमेदवार दिले. कारण इच्छुक जास्त होते, त्यातून उमेदवार कसा निवडायचा याचा सगळा सारासार अभ्यास करून त्यांनी उमेदवार दिले आहेत. उमेदवार देताना त्यांनी सगळा समतोल साधून उमेदवार दिला आहे. त्यासाठी आम्ही स्वतः एक व्हिजन घेऊन या निवडणुकीसाठी उभा राहिले. कोण काय बोलते, कुणी काय केलं काय याकडे आम्हाला काही बघायची गरज नाही. आम्ही स्वतः आमचं ध्येय घेऊन आलोय आणि ते ध्येय असं आहे की शिक्षण असेल, शेती असेल व आरोग्य असेल या त्रिसूत्रीवर या 5 वर्षात काम केलं जाईल. जिल्हा परिषद गटातील 15 गावात मी स्वतः जाऊन प्रत्येक गावचा खडा ना खडा प्लॅन तयार करून आणि त्या प्लॅननुसार या 15 गावातील प्रत्येक गावचा प्लॅन तयार करून त्या 5 वर्षात त्याचं नियोजन लावून आणि त्या पद्धतीनं काम केलं जाईल. शेतीच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, लोकांना फाउंडेशन लेवलला म्हणजे बेसिक लेवलला ज्या सुविधा गरजेच्या आहेत, सर्वसामान्य तळागाळातील लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टी त्या लोकांना पोहोचवण्याची धमक मी दाखवणार आहे.
लोकांना वाटलं पाहिजे की बाबा खरंच जिल्हा परिषदमध्ये पण भरपूर काहीतरी असते. बाकीच्या तर गोष्टी तुम्हाला मिळणारच आहे, कुठलं अनुदान हे काय आहे ते त्या शिल्लक गोष्टी आहेत, त्या काय तुम्हाला मिळून जातील. पण एक राज्यातील रोल मॉडेल म्हणून आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटाकडे बघितलं जाईल असा ठाम विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो. प्रत्येक लोकांना अगदी सर्वसामान्य लहान बाळापासून तुम्हाला एकदम वयोवृद्ध लोकांपर्यंत कधीही तुम्हाला त्या माणसानं माझ्याकडे आला आणि त्याचा अनादर झाला असं तुम्हाला दिसलं तर तुम्ही माझ्या कानाला धरू शकता, एवढी हमी मी तुम्हाला देतो. आणि वेळ कमी आहे त्यामुळे थोडक्यातच संपवतो. आता जे उमेदवार आहेत, आता शेगाव जिल्हा परिषद गटातून मी स्वतः आहे, आमच्या कोसारी पंचायत समितीकडून आमच्या अर्चनाताई असतील आणि शेगाव गटातून सचिनदादा असतील. आम्ही तिघे उमेदवार आहे. एका मतदाराला 2 मतदानाचा अधिकार आहे. शेगाव जिल्हा परिषद गटासाठी माझ्या नावासमोरील कमळ चिन्हाचं बटन दाबायचं आहे. कोसारी पंचायत समिती गणातून अर्चनाताईंच्या नावासमोरील कमळ चिन्हाचं बटन दाबून तुम्ही आम्हा दोघांनाही जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावं असं मी मतदारांना विनम्रपूर्वक आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजप. जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीदरम्यान आपण दुर्गा माताच्या म्हणजेच कोसारीची ग्रामदेवता दुर्गा माता या ठिकाणी नारळ शुभारंभ व प्रचार शुभारंभ यासाठी जमलेलो आहोत. तरी या कार्यक्रमासाठी पंचकृषीतून आलेले सर्वच ग्रामस्थ व कोसारीचे ग्रामस्थ त्यांचं पहिला मी आभार मानतो. तर आज या ठिकाणी डॉक्टरांची म्हणजेच खिलार डॉक्टरांची उमेदवारी जी भाजप पक्षाने दिलेली आहे, त्यासोबतच नाताभाऊंच्या मिसेस अर्चनाताई यांची उमेदवारी पंचायत समितीसाठी दिलेली आहे. तर त्या संदर्भात थोडंसं काही बोलण्यासारखं असेल तर डॉक्टरांचं जे आजपर्यंत केलेलं काम आणि इथून पुढे करण्याची कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव हा मनमिळावू असल्या कारणाने, त्यासोबतच त्यांनी जे शेती क्षेत्रात शेतकऱ्यांचा आधार म्हणून भूमिका या 10 वर्षात राबवलेली आहे. तरी त्यासोबतच डॉक्टरांनी जे स्वतःचं BAMS डॉक्टर असताना क्लिनिकच्या माध्यमातून स्वतःच्या आणि त्यासोबतच जत ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून जी रुग्णांना सेवा दिलेली आहे, त्याच्या आधारे डॉक्टर आज आपल्या समोर उमेदवार म्हणून उभा आहेत. तरी मी तुम्हाला असं आवाहन करतो की आपण सगळे उमेदवार, डॉक्टर किंवा अर्चनाताई उमेदवार नसून आपण सगळे उमेदवार आहोत, हे मनात इच्छा बाळगून तुम्ही जर काम केलं तर येत्या 9 तारखेला 100% गुलाल आपलाच असेल. हे मी आज तुम्हाला दुर्गा माताच्या मंदिराच्या बाहेर उभारून सांगतोय. तर ही गोष्ट विरोधकांना सुद्धा कळू दे की 9 तारखेला गुलाल 100% आमचाच असेल. आणि त्यानंतर जी काम करण्याची पद्धत आहे नाताभाऊंची असेल किंवा डॉक्टरांची असेल, ती 100% आपला शेगाव पंचायत समिती आणि शेगाव जिल्हा परिषद गट आणि त्यासोबतच कोसारी पंचायत समिती गट हा पूर्णपणे बघेल. तरी आज या ठिकाणी जेव्हा जेव्हा मला अडचणी आल्या त्यावेळेला गावकऱ्यांनी सुद्धा मला भरपूर साथ दिलेली आहे. आज लोकांना असं झालंय की आज वडील एवढा दिवस काँग्रेसमध्ये काम करत होते, मुलांनी पक्ष का बदलला, ती संभ्रमावस्था मान्य आहे, सर्वांच्या मनात भरलेली आहे. तरी मला सांगण्यासाठी आनंद होतोय की आज मी भाजप पक्षात प्रवेश यासाठी करतोय की मालक 26-27 वर्षाचे असताना, माझ्याच वयाच्या असताना कदम साहेबांनी त्यांना भरपूर अशी ताकद दिली आणि त्यामुळं मालक तुमच्यात खेळीमेळीनं राहून तुमची प्रत्येकाची कामं करू शकले. तर आज तो आधार आमच्यात राहिला नाही. तर इथून पुढचा आधार म्हणजे गोपीचंद पडळकर साहेबांना मानून आम्ही या भाजप पक्षात प्रवेश करत आहोत. तर पडळकर साहेबांचं जे काम आहे ते 1 वर्षात सर्वांनी तुम्ही बघितलं असेल आणि अजून त्यांच्याकडे 4 वर्ष शिल्लक आहेत. आणि मला असं वाटतंय की 100% पुढची पंचवार्षिक आणि त्याच्या पुढची पंचवार्षिक सुद्धा पडळकर साहेबच आमदार राहतील आणि अजून थोड्या 1, 2 ते 3 वर्षात पडळकर साहेब मंत्रिपदावरही पोचतील. तर जत तालुक्याला मिळालेलं पडळकर साहेबांच्या माध्यमातून हे एक गॉड गिफ्टच असं मानतो मी. तरी पडळकर साहेबांची व्यवस्थित एवढ्या रीते कामं बघून, त्यासोबतच त्यांनी डॉक्टरांचं काम बघून, नाताभाऊंचं काम बघून ही उमेदवारी रिंगणात पोचवलेली आहे. आता जबाबदारी पूर्णपणे आपली राहिलेली आहे.
तरी 7 तारखेपर्यंत पूर्णपणे काम करून मतदान करून घेण्याचं काम हे सर्वांचं म्हणजेच आपल्या सर्वांचं आहे. हे मी तुम्हाला पूर्णपणे या संदर्भातली इलेक्शन संदर्भातलं जे मतदानाचं काम आहे त्याबद्दल पूर्णपणे आव्हान करतो आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. तुम आगे बढ़ो. अर्चना ताई, नाताभाऊ पाटील, तुम आगे बढ़ो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.